खूप थांबलाय बघ, त्याला पैसे दे पटकन। भैया कल देती हूँ हाँ पैसे। ठीक है मैम, जाओ। शनाया, काय प्रकार आहे हा सगळा? हा, तुझ्याकडे कुठून आले एवढे पैसे? बघ तिला काय सांगू यार, डोकं खाणार आहे माझं। शनाया काय विचारते मी तुला? ते ईशाचे पैसे आहेत। तुला असंच वाटलं असेल ना, गिफ्ट आहे माझ्यासाठी हे। ए, एवढे पैसे कोणी कोणाला गिफ्ट म्हणून देत नाही, एवढी अक्कल आहे मला। ईशाने हे पैसे तुला का दिले? हा, तिच्या जवळ का नाही ठेवले? ग आम्ही दोघी एकत्र बुटीक टाकतो एक नवीन, त्यासाठी तिने पैसे जमवले होते, ते तिने मला दिले। आता कळलं तुला? ठीक आहे मी जाऊ प्लीज? शनाया, हे खरंच ईशाचे पैसे आहेत का? हो य माझ्याकडे बघून बोल। ओके फाईन, ईशाचेच पैसे आहेत। ओके कूल, जाऊ मी आता? हो, तिच्याकडे कुठून आले एवढे पैसे ग? तिच्या बॉयफ्रेंडने दिले तिला पैसे। बॉयफ्रेंडने दिले? हा, असा कोण बॉयफ्रेंड आहे ग एवढे पैसे देणारा? नाव सांग मला त्याचं। नाव काय? आणि देतात बॉयफ्रेंड्स पैसे, नुसते डंप करत नसतात। शनाया, सॉरी, एक नाव तिला दिले तिच्या बॉयफ्रेंडने पैसे। कोण आहे तिचा बॉयफ्रेंड काय मला काही माहिती नाही, तिच्या पर्सनल डिटेल्स मध्ये नाही घुसले मी। तिने ते जमवले आणि माझ्याकडे दिले फक्त ठेवायला। मी कामाशी काम ठेवते फक्त, आम्ही बुटीक काढणार आहोत, दॅट्स इट। मला बाकी काही माहित नाहीये। काय यार शनाया, ऐक ना, अगं तुझी काळजी वाटते म्हणून एवढं सगळं बोलतेय ना मी। हे बघ, तू फक्त सांभाळून राहा एवढंच मला म्हणायचंय। हे बघ शनाया, तिचे पैसे होते ना, मग तिने तिच्याकडे का नाही ठेवले? तुझ्याकडे का दिले ठेवायला? अगं मी तुझ्याशी बोलते, ऐक ना। हे बघ शनाया, ती मुलगी काही बरी नाहीये, त्यामुळे प्लीज तू तिच्यापासून जरा लांब राहा। हो राहते मी दूर, तू जा ना यार कामावर। सकाळी सकाळी बोर करते यार। आई तर डबा झाला का? नाही तर रघु बरोबर पाठव बरं। झाला रे, काऊन तो इतकी घाई करून राहिला? घे 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 घे। ठेव। राधिका चल ग, मी निघालो। मी काय म्हणून राहिले, तुम्ही मला बस स्टॉप पर्यंत सोडता का? मला ते फूड अँड ड्रग्सच्या ऑफिसला जायचंय। बरं चल, तुला हवं तिथे सोडतो। हवं तिथे नको, बस स्टॉप पर्यंत सोडा मला। आई आई मॅडम तुम्हाला मी डायरेक्ट ऑफिस मध्ये सोडतो ना, बस स्टॉप पर्यंत कशाला? बस कशाला? सोडा ना बस स्टॉप वरतीच। अरे असं कसं? आता मोठ्या उद्योजिका मॅडम आहात तुम्ही, अशा बसने फिराल का? काय गा आई? त्यामुळे मी सोडतो, डोंट वरी, चल। किती मोठी झाले ना तरी माझे पाय जमिनीवरतीच असते। ए, बस स्टॉपला बाबांनो, सोडा। आधी नाश्ता करून घ्या बरं, आणि नंतर जा, तुम्हाला कुठे जायचं तिकडे। ए, चला, नाही चला, मला मला काही नको आहे, चल निघतो मी, उशीर झाला। आओ, तुम्ही आधी नाश्ता करून घ्या बरं, नंतर तुम्हाला जेवायचंही भान राहत। बसा बरं, चल मी तुमच्यासाठी चहा मांडते, चला। ए बाई, चहा मी मांडते, तुम्ही खाऊन घ्या बरं पटपट। आई तुम्ही कशाला? मी मांडते ना चहा, मांडते ना मी। तुम्ही जरा शांत राहाल का? काही नकोय मला चहा। आणि आई अगं मला विचारशील का प्लॅनिंग काय? मी राधिकाला ब्रेकफास्टला घेऊन जाणार। आई बाई, हो का? हा? आई मला हे आत्ताच कळतंय, मला माहिती नव्हतं हे सगळं। मग आधी कम नाही सांगितलं? आईने एवढे पराठे करून ठेवले ना। आता पराठेच आहेत ना ते, रात्री गरम करून खाऊ की, त्याचं काय एवढं? बाजूलाच एक मस्तपैकी ब्रेकफास्ट जॉईन झाला, इतके छान आयटम्स असतात ना त्यांच्याकडे। चल ना जाऊन ट्राय करूया आज। हो का? बरं मग आईंना पण घेऊन जाऊया। आईला घेऊन जायचं? मग एक काम कर ना, नाना नानी महाजनी वॉचमन सगळ्यांना घेऊन जाऊ, अख्ख्या बिल्डिंगला घेऊन जाऊ। बाई राधिका, जा ना, तू जा, पराठे मी खाते, तू जा। झालं, आई साहेबांची परमिशन मिळाली, आता निघायचं। जा ना ग बाई, नवरा एवढ्या प्रेमाने बोलून राहिले तर जा ना। अशी संधी सारखी सारखी येत नाही बरं राधिका। चला, झालंय का तुम्हा दोघींचं? मी लिफ्ट पाशी आहे, ये लवकर। जाईल हो. आई येते मी, येते लवकर, लवकर हं? लवकर। बाई देवा, आज माझी खात्री पटली, ना पोरगा पूर्वीसारखा वागायला लागला। ह्या मिस शनाया आणि हे सुंदरलाल, इस्टेट एजंट।
आणि हो यांना बुटीक स्टार्ट करायचंय. नाईस, चांगली आयडिया आहे. कुठे हवंय पण तुम्हाला, म्हणजे कुठल्या एरियात? तसा एरिया काही डिसाईड केला नाहीये, बट कुठेतरी एलिट पाहिजे प्लीज. हा म्हणजे हायफाय जरा. आता बघा, आपण या एरियात जो बसलोय ना, हा सुद्धा हायफाय एरिया आहे. इथे पण 2 शॉप्स आहेत आणि त्याची डील माझ्याकडेच आहे. एक 200 स्क्वेअर फूट आणि एक 500 स्क्वेअर फूट. हा 200 स्क्वेअर फूट वुड बी इनफ. इनफ? 200 स्क्वेअर फूट ओके. हो ग, डोंट वरी, 200 एकदम ओके. तुम्ही रेंटचं सांगा ना. आता बजेटचं म्हणाल तर तुम्हाला रेंटवरच शॉप हवं आहे, तेव्हा 2 महिन्यासाठी 2 लाख, म्हणजे बिझनेस पर्पजसाठी म्हणून. हा रेंटची काही काळजी करू नका, 2 लाख नाही 2 लाख जरा जास्ती होत आहेत. पण ठीक आहे ना, आपल्याकडे 3 आहेत, मग 2 यांना देऊ, एकात जॉब नाही नको. तुम्ही मला 1.5 पेक्षा जास्ती नका सांगू प्लीज. 1.5 अगं किती झाले? 1.5 इज 1.5. ओ 1. हा बाकी 1.5चं तसंही आम्ही शॉपिंग 1.5चं आम्ही रेंट देऊ शकतो तुम्हाला. हे बघा 1.5 प्लीज 1.5 म्हणजे ऍक्च्युली काय आहे ना, आमचा सेटअप आहे ना आता, तुम्ही इनफॅक्ट जरा कमी कन्सिडर केलं ना तरी चालेल. मॅडम 1.5 मिळालं तर बरं होईल. नाही म्हणजे बघा ना 140 करेक्ट वाटतंय. 140. हो डन डील 140. ओके, डन. ओके ग्रेट. मग पैसे कधी देत आहे? आता गुड. थँक्यू. पण मग आम्हाला चावी काय देणार आता? आत्ताच. हे बघा, तुम्ही आत्ता कॅश दिली ना, तुम्हाला चावी सुद्धा आत्ताच देणार. आपला व्यवहार चोख असतो. ठीक आहे, दुकानाची चावी. जाऊन लगेच मुहूर्त करा आणि आजपासून 2 महिने शॉप तुमच्या ताब्यात. थँक्यू. कॉंग्रॅट्स. हो. कॉंग्रॅट्स मॅडम. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. ओके थँक्यू. बाय. या जगात मूर्खांची कमी नाहीये. ही मुलगी खरंच मॅड आहे. काही चौकशी नाही, काही लिखापडी नाही, जागा पाहिली नाही आणि पैसे दिले. आपल्याला काय नेट फायदा आहे सगळा. उद्या तिथे जाईल ना, तेव्हा कळेल किती वाचले आणि किती लंपास झाले पैसे. म्हणजे कपडे आरीसी. हो एवढे कपडे. बरं ऐक ना, निदान हा टॉप तरी नको, याचं लेबल पण तसंच आहे अजून प्लीज. एक्झॅक्टली. तू नवीन कपडे घेतेस, साधा लेबलही काढलं नाहीयेस ग शनाया, वापरतच नाहीस. दे इकडे. बरं ऐक, आपल्याला स्टायलिस्ट लागणार आहे आपल्या बुटीक साठी. स्टायलिस्ट कशाला? मी आहे ना. आय शुअर तुला जमेल? ऑब्विसली माझा ड्रेसिंग सेन्स बाप आहे. मी सांगेन लोकांना कशासोबत काय पेअर करायचं.